ऐवजी संविधान 35वी सुधारणा 19द्वारे अनुच्छेद 2 संविधान 2 ऐवजी घातले. 25 डिसेंबर 1955 रोजी तेव्हापासून संविधान 7वी सुधारणा अधिनियम 1956 21 अनुसूची याद्वारे पहिला अनुसूचीचा भाग किंवा भाग या संविधान वाचनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सामाजिक समरसता मंच आणि लातूर शहरातील काही नागरिक, काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने आम्ही लातूर शहरातला हा एक अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तो म्हणजे संविधान वाचन अखंडपणे 24 तास संविधान वाचन. आज दिनांक 13 रोजी 2 वाजता ते उद्या 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस तोपर्यंत म्हणजे दुपारी 2 पर्यंत आम्ही संविधान वाचनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संविधानाबद्दल खूप चर्चा होते, पण संविधान प्रत्यक्ष पाहिले का, संविधानातले कलम माहिती आहेत का, आपण जसे धर्मग्रंथ वाचतो त्याचं पारायण होतो, पण संविधानाकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. संविधानाबद्दल आत्मीयता बाळगणं वेगळं, पण संविधानाबद्दल प्रत्यक्ष त्याचं ज्ञान असणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तो भाग या निमित्ताने पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतोय. यासाठी आम्ही काही शाळा, महाविद्यालय यांनाही निमंत्रित केलं होतं, तेही मंडळी आलेत. या ठिकाणी दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री नागोरगोजे सर, श्री संदीप जगदाळे सर यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून आज हा उपक्रम लातूर शहरातला हा पहिलाच असा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. लातूरकर नागरिकांना आमचं आव्हान राहील की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावे आणि जे संविधानाबद्दल आपण समजून घेतोय, ज्या संविधानावर आपली श्रद्धा आहे आणि खूप मोठा विकास या संविधानाच्या याच्या प्रकाशात आपण आपला देश प्रगती करतोय, ते संविधान प्रत्यक्ष एकदा पाहावं, त्याचे कलम आपण वाचावेत अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. मी डॉक्टर दिलीप नागोरगोजे, उपप्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर. आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त 24 तास संविधान वाचनाचा अभिनव उपक्रम आदरणीय कांबळे सरांनी जो या ठिकाणी हाती घेतलेला आहे, त्यांचं खरोखरच मनापासून मी कौतुक करतो आणि अभिनंदन पण करतो. खऱ्या अर्थाने आजच्या आधुनिक काळामध्ये संविधानाचं पारायण होणं हे फार गरजेचं आहे. कारण या आधुनिक काळामध्ये घडत असलेल्या विद्यार्थ्यांना संविधानाविषयी जागृती होणे, त्यात असलेल्या ज्ञानाविषयी जागृती होणे आणि स्वतःचा विकास, संबंध, समाज जीवनाचा विकास, व्यक्तिमत्वाचा विकास या संविधानाच्या माध्यमातून कशा प्रकारे होईल हे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच जाणलं जाईल. पण संबंध लातूरकरांना, संबंध विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या अमूल्य वेळेपैकी काही मिनिटे तरी या शिवाजी चौकामध्ये येऊन संविधानाचं वाचन करावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. खरोखरच हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. कारण पाहतोय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या साजऱ्या होत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेतलात, पण तो हा जीवनोपयोगी अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमामध्ये संबंध विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जर सामील झाला तर निश्चितच भारताचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद.